यार हे तर खूपच मस्त दिसतंय, मला तर आत्ताच खावंसं वाटतंय आणि तोंडाला पण खूप पाणी सुटतंय. वाव. सो आपण टेस्ट करून बघूया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आमच्या दरबारात. सरकार, आज काय बनवू? असं तर काही स्पेशल येत नाही डोक्यात. तर आपण एक काम करायचं का, आपण इंस्टाग्राम वरचे जे व्हायरल रेसिपीज आहेत ते ट्राय करायचे का? चालेल ना. आज आपण ट्रेंडची टेस्ट एक नवीन सिरीज चालू करू. तर मग पहिली रेसिपी कोणती का ट्रेंड मधली? सिरीजची पहिली रेसिपी आपली मँगो सँडविच, जी आजकाल खूपच जास्त ट्रेंडिंग आहे. अच्छा, ते आंबा आणि पाव. येस, आंबा आणि पाव. चला तर मग चालू करूया. सो याचे इन्ग्रेडियंट्स फक्त 3 आहे: ब्रेड, व्हिपिंग क्रीम आणि आंबा. तर मंडळी, ही आपली बनते आंबा पावची रेसिपी. यार मला पण अजून पण समजत नाही, लोक आंबा आणि ब्रेड कस काय सोबत खाऊ शकतात. पण सरकार, कमेंट्स मध्ये तर या रेसिपीसाठी मारामार चालली आहे एकदम. आजकाल इंटरनेटवरती काही पण व्हायरल होत आहे गोष्टी. असे एजेस कट करून देऊ पहिले. आता मी व्हिप्ड क्रीम पण बनवून घेते. आता मी या बाउलमध्ये क्रीम पोर केलंय आणि माझ्याकडे इलेक्ट्रिक विस्क नव्हतं, तर मी डायरेक्टली मॅन्युअल विस्कच वापरणार आहे. सरकार, हे तर होतच नाहीये, खूपच मेहनतीचं काम दिसतंय. आपण ब्लिंकिटवरून पटकन इलेक्ट्रिक विस्क ऑर्डर करायचं का? चलो ब्लिंकिट. येस, आमचं इलेक्ट्रिक विस्क आलेलं आहे. आपल्याला एक छोटंसं एक छान क्यूटचं मिल्क फ्रॉथर टाईप बॅटरी ऑपरेटेड मिळालं आहे. ओ वाव. वाव, हे दाखव. अरे आमचं किचन मस्त होली है. चलो गिअर वाढव. गेअर नाही वाढव. आपली मस्त ट्रेंडिंग रेसिपी टेस्ट होते, आपला पेशन्स टेस्ट होते. काय माहिती हे इतकं करत असतील लोक. तर ही ट्रिक आहे मंडळी, की तुम्ही 90 डिग्रीवरती पकडा ते, म्हणजे ते इकडे तिकडे उडत नाही. चुकून आडवं झालं की गेलं तुमचं किचन वाया. अहो बाईसाहेब, पूर्ण व्हिडिओमधून ना हाच एक पार्ट आहे जो मला खावासा वाटतोय. आता व्हिपिंग क्रीम आपलं पायपिंग बॅगमध्ये टाकलंय मी, आणि ते ब्रेडच्या स्लाइसवर स्प्रेड करून देऊ. त्याच्यावर एक मस्त आंब्याची स्लाइस ठेवू परत, आणि थोडं अजून वरतून टाकून देऊ. आम्ही ते सँडविच मस्तपैकी एका पार्चमेंट पेपरमध्ये टाकून सेट व्हायला फ्रीझरमध्ये ठेवलं होतं 2 तास. कट करूया आणि लेट सी की एक्झॅक्टली आपलं सँडविच कसं झालंय ते. अहो बाईसाहेब, मला तर भीतीच वाटते. का सरकार? कसं लागे नाही. हो ना, मला पण हे सँडविच कमी आणि पेस्ट्री जास्त वाटते. एकदम यमी यमी कलरफुल. चला तर मग टेस्ट करून बघूया आता आपण. तर मंडळी, आता फायनली ट्रेंडच्या टेस्टची वेळ आलेली आहे. सरकार, हे तर ठीकच लागतंय, पण जर मला कोणी विचारलं की हे तू परत बनवून खाशील का, तर मे बी नाही खाणार. सँडविच तर नाही वाटत आहे. ॲज अ डेझर्ट कोणी येस, ॲज अ डेझर्ट जर कोणी विचारलं तर डेफिनेटली येस. आणि कदाचित मी असं एक डेझर्ट व्हर्जन पुढे थोडं अजून इम्प्रोव्हाइज करून एखादं दाखवेल तुम्हाला. मग ती रेसिपी आपली व्हायरल जायला पाहिजे. होप सो. मग फायनल वर्डिक्ट काय, आउट ऑफ 10 किती स्कोर? आउट ऑफ 10 आय थिंक मी 6 देईल. ठीक आहे. तर मंडळी, मग आपल्या या रेसिपीला 6चा स्कोर भेटलाय. येस. आता बघू पुढची नेक्स्ट रेसिपी. आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा जी तुम्हाला व्हायरल वाटते. आपण ती पण ट्राय करू आणि तिला पण स्कोर देऊ. बाय.